हॅलो नमस्कार. तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आता चालू आहे माझा स्वयंपाक दुपारचा. तर स्वयंपाकामध्ये बनवायचं होतं मला बैंगन मसाला बनवायचा होता. तर वांगी बघू शकता काढून ठेवलेत मी बाहेर फ्रीजमधून. शेंगदाणे भाजून घेतले, कूट संपत आला होता. मग म्हटलं आता सगळा संपायच्या अगोदर म्हटलं थोडेसे शेंगदाणे भाजून घ्यावेत. नंतर मग आता इथं वांग्यामध्ये पाणी घालून ठेवलं आणि नंतर मग आता मसाल्याची तयारी करते. तर इथे घेतले मी आता कांदा घेतलाय. तर कांदा कट करत नंतर टोमॅटो कट करत नंतर असं लक्षात आलं की अरेच्या खोबरं तर संपले आणि वांग्यामध्ये आता वांग्याचा रस्सा वगैरे बनवायचा असेल तर मग खोबरं लागतं म्हणजे लागतंच. त्यामुळं मी काय केलं निम्मी अर्धा कांदा टोमॅटो कट केल्यानंतर खोबरं आणलं आणि नंतर मग तिथून पुढं दुसरं काम सुरू केलं. तर असं असतं. हे आहे टोमॅटो. तर टोमॅटोला धुवून घेतले, एक अख्खा टोमॅटो घेतला होता आणि ग्रेव्हीमध्ये टोमॅटो जास्त असेल तर छान लागतो आणि अशा पद्धतीने तुम्ही खरं एकदा वांगं बनवायचं एकदम भारी लागतं. आता आमच्या घरात सांगायचं झालं तर संचितच्या पप्पांना पण आवडत नाही आणि संचितला पण आवडत नाही. दोघं पण वांगं खात नाहीत. त्यांना म्हणलं ना आज वांगं करायचं म्हणलं की मग ते म्हणतात मी फक्त रस्साच खाणार आहे, वांगं नाही खायचं. तरी पण मी 4 वांगे घातली होती. म्हटलं आता खावा कर नका. मी त्यातली 2 खाल्ली, संचितने पण नाही खाल्ली आणि त्यांनी पण नाही खाल्लं. तर असं असतं. तर इथं बघू शकता मी कांदा टोमॅटो कट केलं. नंतर मी खोबरं घेऊन आले आणि नंतर तिथं खोबरं कट करायला लागले आणि तवा पण गरम करायला ठेवला. आता भाकरी म्हटलं थोड्या नंतरच कराव्यात. पहिल्यांदा हे करायला लागले म्हणजे असं काय म्हणतात वांगं पहिलं शिजवून घ्यायचं होतं. शिजायला म्हणजे वांगं शिजायला जरा वेळ लागतो ना, म्हणून म्हटलं पहिल्यांदा फोडणी द्यावी आणि नंतर मग भाकरी करूया. तर इथं आहे तर आता थोडंसं तेल घालणार आहे मी आणि तेलामध्ये वांगं म्हणजे तेलामध्ये खोबरं परतून घेणार आहे आणि अशा पद्धतीनं मी पहिल्यांदाच करायला लागले. खरं तर माझं कसं माझ्या माझ्या पद्धतीने करत असते. नवीन जरा वेगळं ट्राय करायला काय हरकत आहे. त्यामुळे मी काय केलं होतं तुम्हाला रेसिपी सांगते आणि मी शॉर्ट व्हिडिओ पण टाकला आहे. ते पण बघायचं असेल तर तुम्ही बघू शकता आणि तरी पण मी इथं रेसिपी सांगते आता. तर काय केलं होतं मी तव्यामध्ये तेल घातलं होतं. तेल घालून इथं बघू शकता लालसर असं खोबरं भाजून घेतलं होतं. नंतर कांदा, टोमॅटो ते पण छान लालसर भाजून घेतलं होतं. नंतर भाजलेला कांदा, टोमॅटो त्याच्यामध्ये 2 चमचे जिरे घातले होते, 2 चमचे तीळ घातले होते, अद्रक, लसूण आणि हे सगळं घालून मिक्सरमधून एकदम बारीक असं त्याचं वाटण तयार केलं होतं. एकदम बारीक असं करायचं. नंतर आता हे सगळं वाटण असल्यामुळं कूट घालायची जास्त गरज पडत नाही. त्यामुळे 1.5 ते 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा. हळद घालायची आणि नंतर मग मी आमच्याजवळ ना म्हणजे आता गेल्या 2 दिवसातच म्हणजे त्याचा शक्यतो घरात कांदा लसूण मसाला नसतो. पण मी असं बऱ्याच रेसिपीमध्ये बघितले की भरलेलं वांगं वगैरे करायचं असेल तर कांदा लसूण मसाला वापरा. पण घरात शक्यतो नसतो म्हणजे नसतोच. पण झालं काय गेल्या 2 दिवसात पेपरची ॲडमध्ये म्हणजे असं अंबारीचा कांदा लसूण मसाला ह्याची ॲड करण्यासाठी पेपरमध्ये चिटकवून तो मसाला आला होता ₹10 वाले पॅकेट. मग मी तो कांदा लसूण मसाला पण घातला आणि छान लागतं बरं का. आता कांदा लसूण मसाला घातल्यावर वांगं केल्यावर तर तो कांदा लसूण मसाला पण मी थोडासा घातला होता आणि नंतर मग थोडंसं घरी बनवलेलं म्हणजे चटणी आहे तर ती पण घातली होती. नंतर मीठ वगैरे अंदाजाने घालायचं आणि ते सगळं मसाला सगळं एकत्र करायचं आणि जे आता स्वच्छ धुवून घेतलेली कट केलेली वांगे आहेत तर ते सगळं मसाला त्याच्यामध्ये भरून घ्यायचा आणि एकदम छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं. गरम पाणी घालायचं आणि उकळी काढून छान असं शिजवून घ्यायचं. आणि झालं काय मी खूप म्हणजे असं फास्ट गॅसवर म्हणजे असं शिजवलं होतं कारण थोडासा वेळ झाला होता म्हणून. मग त्यामुळं आपलं त्यामुळे त्याचा कट वगैरे गेला होता आणि तेल पण मी थोडंसं कमीच घातलं होतं. तर अशी मी पटकन रेसिपी सांगून पण झाली. तर माझी तयारी अजून होते तोपर्यंत माझी तोंडी रेसिपी सांगून झाली. तर असं आहे. तर इथं आता मी जे शेंगदाण्याचा कूट आहे तर मसाला इथं कांदा टोमॅटो बारीक होते तोपर्यंत मी ते शेंगदाण्याचा कूट तयार करून घेतला आणि शेंगदाण्याचं कूट गरम गरम पण नाही म्हणजे शेंगदाणे बारीक म्हणजे शेंगदाणे गरम असताना कूट लगेच बारीक केलं ना तर ते सगळं म्हणजे असं चिटकून बसतं. त्यामुळे शेंगदाणे थंड झाल्यावर मग बारीक करत असते. कधी तर एखाद्या वेळेस गडबड असेल तर ते करावं लागतं. पण आता मी थोडंसं लवकर शेंगदाणे भाजून घेतले होते आणि भाजत भाजत शेंगदाणे छान असं खायला पण आवडतं मला. त्यामुळे मी पण खाल्लं. संचितच्या पप्पांना पण देऊन आले थोडंसं खायला, संचितला पण दिलं. मग छान असतं आणि नंतर मग दादांना पण खायचे होते. मग दादांसाठी मग मी थोडंसं मीठ घालून शेंगदाणे असं खारे शेंगदाण्यासारखं केलं होतं. ते दाखवायचं राहिलं बहुतेक का दाखवलं तर मला आठवत नाही. तर इथं आता मी शेंगदाण्याचा कूट साईडला काढून घेतला आहे. टोमॅटो पण छान काळं काळं असं होईपर्यंत भाजून घेतले. चॉपिंग बोर्ड आहे तर धुवून ठेवलं एका साईडला. आता ही प्लेट आहे तिची पण गरज नव्हती, तिला पण साईडला ठेवते. कट्ट्यावरचा पसारा हळूहळू कमी करायचा, नाही तर तिथल्या तिथंच ठेवलं की मग पसारा वाढत जातो आणि मग काय करायचं कुठली वस्तू कुठं आहे ते समजत नाही. आता जे काय करताना थोडंफार सांडलं आहे तर ते सगळं गॅसवर जे आहे ते सगळं असं सुपलीमध्ये भरून घेत असते. डस्टबिन खालीच आहे तिथं टाकून द्यायचं
आणि जिथून घेतली वस्तू जिथल्या तिथं ठेवायची. असं केलं की कट्ट्यावर पसारा पण पडत नाही आणि मग जरा स्वच्छतेत कमी पसाऱ्यात केल्यासारखं वाटतं. नाही तर सगळं कट्ट्यावर असेल तर मग काय सुचत नाही असंच होतं माझं. तर त्यामुळे मी घेतलेल्या वस्तू पटकन ठेवते. आता इथं संचीचा टिफिन आहे तर तो पण घासून घेतला होता आणि मग ते घासून घेतलेला टिफिन आहे तर मग त्याला असंच ठेवलं की मग थोडंसं यात म्हणजे पाणी तर असतंच थोडंफार, त्यामुळे त्याला मी पुसून घेतला आणि पुसला की मग आता ते टिफिन ते सगळं टोपण लावलं आणि तो टिफिन पण साईडला ठेवला. आता उद्या लागणारच आहे त्याला, लागायच्या अगोदर एकदा पुसायचं आणि मग त्याच्यामध्ये भाजी भरून घ्यायची. आता इथं बघू शकता जी मी तोंडी रेसिपी सांगितली होती तर इथं सगळं मी ऑलरेडी भरून घेतले आणि वांगी बघू शकता एकदम छान अशी दिसतात. कढईमध्ये मस्त अशी फोडणी दिली. रेसिपी सांगायची गरज नाही, आता रेसिपी सांगून झाली. आता पण आता गडबड झाल्यामुळे मी पटकन फुल गॅसवर हा म्हणजे रस्सा शिजवून घेतला होता. इथं टमटमीत अशी मक्याची भाकरी आपली तयार झाली. एका साईडला वांगं शिजतेच तोपर्यंत मग भाकरी पण करून घेतल्या मक्याच्या. मक्याची भाकरी नंतर रस्सा भात खायला छान वाटतं, त्यामुळं आता भाकरी पण केल्या. मक्याचं पण पीठ असतं, ज्वारीचं पण आहे आणि मध्ये मध्ये बाजरीचं पण होतं. आता बाजरीचं बंद केले, गरमी आहे त्यामुळं. आणि हा सांगायचं झालं तर ही जी म्हणजे क्लिप आहे ना ती खूप जुनी आहे आणि जवळपास संजीतच्या पण बड्डेच्या अगोदर म्हणजे छावा पिक्चर किती मी बोलायला लागले बरं. होते कधी कधी असं. छावा पिक्चर ज्यावेळेस रिलीज झाला ना त्याच्या एक 15 दिवसानंतरच आम्ही पिक्चर बघायला गेलो. पण हा तसंच राहिलं होतं, दाखवायचं राहूनच गेलं होतं. पण आता म्हणलं चला आता इथं दाखवूया तुम्हाला. तर मग आम्ही पिक्चर बघायला आलो होतो आणि मग आता इथं बसलो होतो मी, संचित, आई, दादा तिघंच आलो होतो, तिघंच चौघं आणि अजून सुरू झाला नव्हता. आम्ही थोडं लवकरच आलो होतो, 3चा शो होता आणि मग लवकर येऊन आपलं बसलो होतो आणि मग नंतर पिक्चर सुरू झाला. संचितची चालली होती बडबड, संचित छान छान बोलत होता काय काय आणि मग छान होता पिक्चर असा. आणि मग संचितचं काय झालं, संचितला ना दिसतच नव्हता पिक्चर, कारण संचितची उंची कमी होती आणि आम्ही मागं आणि पिक्चरला गर्दी खूप जास्त होती त्यामुळे आम्हाला जास्त महागची तिकीटं पण मिळाली नाहीत. समोरच बसावं लागलं होतं आम्हाला, म्हणजे खूप समोर पण होतं, मध्ये होतं, म्हणजे जास्त महाग असतो ना मग व्यवस्थित पिक्चर दिसला असता. पण आता पिक्चर खूपच हिट झाला होता आणि मग मग तिकीट जसं मिळेल तसं आम्ही घेतलं होतं आणि मागची तर फुलच होती. तर असं आहे, त्यामुळे आम्हाला मध्यभागी बसलो होतो आम्ही आणि संचितला दिसतच नव्हता. संचित थोडासा खुर्चीवर बसायचा, थोडासा माझ्या मांडीवर बसायचा, थोडासा साईडला बसायचा. असं करत करत संचितने पिक्चर बघितला. संचितला पण काय एवढा म्हणजे असं खरं म्हटलं तर संचितचं पण तिकीट होतं आणि त्याला एवढा इंटरेस्ट नव्हता. उगाच त्याला नेलं असं वाटायला लागलं. घरी काहीतरी खेळत बसला होता. सारखा मग होता कधी जायचं घरी, मला घरी जायचं आहे, मला नाही बसायचं. त्याला बोर व्हायला लागलं होतं. पण आम्ही पिक्चर छान असं एन्जॉय केला. पिक्चर खरंच छान होता, इमोशनल होता. बघून असं एकदम उदास असं वाटत होतं. पण गर्दी खूप जास्त होती, सगळे पिक्चरमध्ये गंभीर असे बघत होते आणि छान होतं. आणि खरंच खूप दिवस झालं आम्ही बघून आलतो आणि एवढा लेट झाला. मिनी ब्लॉगमध्ये तर मी कधीच टाकलं होतं, पण म्हणजे मोठ्या व्हिडिओमध्ये राहिलं होतं. चला तर बाय मग.